सर तुमचा आवाज येत नाही. नमस्कार, मी एम बी कांबळे. आजचा जो विषय आहे आपला तो म्हणजे अंकगणित. अंकगणितामध्ये जवळपास आपले 3 चॅप्टर संपलेले आहेत. आज 4था चॅप्टर चालू करणार आहोत. तिन्ही चॅप्टर हे बेसिक वर होते आणि आज 4था चॅप्टर चालू करणार आहोत, लसावी व मसावी. लसावी व मसावी झाला होता का यापूर्वी हा चॅप्टर, लसावी व मसावी. लसावी व मसावी शिकत असताना हे आपण लहानपणी शिकलो, म्हणजे 5वी ते 10वीच्या गणितामध्ये लसावी व मसावी हे आपण शिकलेले आहे. लसावीचा जर लॉंग फॉर्म जर म्हटला
आणि मसावीचा लघुत्तम सामायिक विभाज्य आणि महत्तम सामायिक विभाजक मसावीचा लॉंग फॉर्म. लसावीचा कसा आहे? लघुत्तम सामायिक विभाज्य आणि मसावीचा लघुत्तम सामायिक विभाजक. लसावी मसावी शिकत असता वेळेस सर्वप्रथम तुम्हाला यामध्ये दिलेल्या संख्यांचं लसावी आणि मसावी काढायचं असते. लसावी आणि मसावी काढत असता वेळेस लसावी बद्दल सर्वप्रथम सांगतो. लसावी काढत असता वेळेस जी संख्या दिलेली आहे त्या कमीत कमी म्हणजे सर्वात लहान संख्येने पूर्ण संख्येला दिलेल्या सर्व अंकांना भाग गेला पाहिजे. हे झालं लसावी बद्दल. मसावीचं कसं असते? एखादी मोठ्यात मोठी जी संख्या असते, मोठ्यात मोठ्या संख्येने, त्याच्यापेक्षा दुसरी मोठी संख्या राहणार नाही, मोठ्यात मोठ्या संख्येने दिलेल्या सर्व संख्यांना भाग गेला पाहिजे. दिलेल्या सर्व संख्यांना. हे आपण आता पुढे गणितामध्ये आपण एक 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 मी समजून सांगतोय, तुम्हाला कळेल. या ठिकाणी सर्वप्रथम एक संख्या घेऊया. तुम्हाला लसावी मसावी सांगेन, त्याच्यामध्ये तुम्हाला छोटे छोटे जे कन्सेप्ट आहेत ते व्यवस्थितरित्या सांगेन. आता फॉर एक्झाम्पल एखादी संख्या आहे 12, 18, 20. 12, 18, 20. 12, 18, 20 अशी संख्या दिलेली असेल, तुम्हाला कितीही संख्या देतात, 4 अंकी, 4 देतील, 5 देतील, 6 देतील. आता या ठिकाणी तुम्हाला प्रश्न काय विचारला जातो, याचा किंवा मसावी काढायचा, किंवा दोन्ही प्रश्न एका ह्याच्यात विचारतील, लसावी आणि मसावी देखील काढायचं. लसावी आणि मसावी काढणे ही काही अवघड बाब नाही, पण याच्याही पलीकडे जाऊन जे पुढचे गणित असतात ते थोडेसे अवघड असतात. थोडेसे अवघड करून तुम्हाला विचारलेले असतात. पण त्यासाठी लसावी आणि मसावी हे बेसिक गणित येणं अतिशय गरजेचं असते. आता ह्याचं लसावी आणि मसावी काढत असता वेळेस एक गोष्ट लक्षात ठेवायची, लसावीच्या वेळेस कमीत कमी दोन संख्यांना भाग गेला पाहिजे. लसावीच्या वेळेस कमीत कमी 2 संख्यांना भाग गेला पाहिजे. कमीत कमी 2 संख्यांना तिथपर्यंत भाग द्यायचा लसावीने. मी शिकवणार आहे, फक्त एक छोटे छोटे कन्सेप्ट लक्षात ठेवा. आणि मसावीच्या वेळेस कसं असते, मसावीच्या वेळेस दिलेल्या सर्व संख्यांना भाग असेल तरच भाग द्यायचे. दिलेल्या सर्व संख्यांना भाग देणे. दिलेल्या सर्व संख्यांना भाग द्यायचा. लसावीच्या वेळेस कमीत कमी फक्त लसावी आणि मसावीमध्ये एकच गोष्ट लक्षात ठेवायचं, कन्फ्यूज व्हायचं नाही. लसावी काढत असतात ह्या संख्याचं समजा आपण आता लसावी काढत असतो, लसावी काढत असता वेळेस कमीत कमी 2 संख्यांना भाग गेला पाहिजे आणि मसावीच्या वेळेस सर्व संख्यांना भाग गेला पाहिजे. आणि जे काही डाव्या साईडला जे काही अंक येतील, जे काही संख्या येतील त्यांचा गुणाकार करायचा, तो म्हणजे सरळ लसावी आणि मसावी निघतो. आता या ठिकाणी 12, 18, 20 चा आपण लसावी आणि मसावी या दोन्ही गोष्टी काढूया. या ठिकाणी प्रश्न सरळ विचारलेला आहे, 12, 18 व 20 यांचा मसावी व लसावी किती? यांचा मसावी व लसावी किती असा प्रश्न विचारलेला आहे. यामध्ये लसावी मसावी काढत असताना सरळ 12, 18 आणि 20 या पद्धतीने आपण लहानपणी मांडणी करत होतो. त्याच पद्धतीने मांडणी करायची, याच्यामध्ये काही अवघड नाही. लहानपणी ज्या पद्धतीने ह्या तक्त्यामध्ये आपण मांडणी करायचो, लसावी आणि मसावी काढता वेळेस याच पद्धतीने याची मांडणी करायची. आता मांडणी केल्याच्या नंतर आता भाग द्यायचा. भाग देत असताना आता दिलेली संख्या आहे 12, 18, 20 या संख्येला किती संख्येने भाग जातो व्यवस्थित लक्ष द्या. या संख्येला म्हणजे या संख्या कोणत्या अंकांच्या पाड्यात येतात हे पाहत असताना एक गोष्ट लक्षात घ्यायची. आता 6च्या सुद्धा पाड्यात येते, 6 1 6 2 12 6 3 18. मग ती संख्या कोणती घ्यायची? लसावी आणि मसावी काढत असता वेळेस जे काय आपले पाडे आहेत, पाडे म्हणजे सुरुवात कुठून होते, 2चा पाडा, 3चा पाडा, 4चा पाडा, 5चा पाडा, 6चा पाडा. तर 2च्या पाड्यापासून म्हणजे कमीत कमी संख्येपासून सुरुवात करायची. भाग देत असता वेळेस कमीत कमी संख्येपासून सुरुवात करायची. कमीत कमी संख्या म्हणजे आपण 2 पासून सुरुवात करूया.
आता आपण ह्या ठिकाणी दोन्ही गोष्टी करत आहोत, लसावी देखील काढत आहोत, मसावी देखील काढत आहोत. लसावीसाठी कमीत कमी 2 संख्येला भाग गेला पाहिजे आणि मसावीसाठी त्या दिलेल्या सर्व संख्यांना भाग गेला पाहिजे. आता याच्यामध्ये कन्फ्युज व्हायचं नाही, दोन्ही काढत आहोत तर व्यवस्थितरित्या समजून सांगतो. आता मी काय करणार, या ठिकाणी माझ्या म्हणण्यानुसार सर्वप्रथम लहान संख्येने भाग देऊया. लहान संख्या म्हणजे 2, आपला जो काही 2चा पाडा असतो त्या संख्येने देऊया. 2 न जर जात नसेल, कमीत कमी 2 संख्येला भाग गेला पाहिजे. 2 न जात नसेल 3 न ट्राय करा, 4 न ट्राय करा, त्या एखाद्या संख्येत ते येऊन जाते. तेवढं काही जास्त लांब लचक जायची काही गरज पडत नाही. आता 2 न भाग देऊया आपण. बेसक्कम 12, जो काही भाग गेला तो या ठिकाणी लिहायचा. हे बेसिक कन्सेप्ट आहे, काही अवघड नाही. बेसक्कम 12 म्हणजे 6व्या ठिकाणी भाग गेल्यामुळे 6 या ठिकाणी लिहिलेला आहे. बेसक्कम 12, 92, 18, 10, 20. जो भाग जातो ते अंक या ठिकाणी खाली लिहायचं. बेसक्कम 12, 92, 18, 10, 20. म्हणजे त्या 2 न तिन्ही संख्येला भाग गेला, त्या 2 न तिन्ही अंकांना भाग गेला. म्हणून काय करायचं, माझी कन्सेप्ट सांगतो तुम्हाला, त्याला अंडरलाईन करून ठेवायचं. का, त्या तिन्ही संख्येला भाग गेल्यामुळे. ही सवय पाडा तुम्हाला. ही सवय जर पाडला तर तुम्हाला पुढे अडचण येणार नाही. 2 ने या तिन्ही संख्येला भाग गेला तरच अंडरलाईन करायचं. त्यानंतर पुन्हा या संख्येला 2 ने भाग जातो का बघायचं. कमीत कमी 2 संख्येला भाग जात असेल तर द्यायचं. पुन्हा 2 ने भाग देऊया. 6, 2 ने 9 ला भाग जात नाही, म्हणजे 2च्या पाड्यात 9 येत नाही. म्हणून इथला जो काही अंक असेल तो जसा तसा खाली लिहायचा, भाग जात नसेल तर. त्यानंतर 2 ने 10 ला भाग जातो. 2 10, म्हणजे त्या 2 न या संख्येला आणि या संख्येलाच भाग गेला, या संख्येला भाग गेलेला नाही. म्हणून याला अंडरलाईन करायची नाही. या 2 ला अंडरलाईन आपण काय केलेलं आहोत की ह्या तिन्ही अंकांना, या तिन्ही संख्येला भाग गेला होता म्हणून अंडरलाईन केलं. त्याचा पुढे मी उपयोग सांगेन तुम्हाला. आता ह्या 2 ने 6 ला भाग गेला, 6, 9 ला जात नाही, इथला अंक तसा लिहिला, 10. त्यानंतर पुन्हा पाहायचं, 2 ने यापैकी कोणत्याही अंकाला भाग जात नाही. कितीने जाणार, 3 ने जाणार. म्हणून 3 ने भाग देऊया. 3 1 3, 3 3 9, म्हणजे ह्या 2 अंकांना भाग गेलेला आहे. 5 ला जात नाही, 5 ला 5 इथं लिहायचं. आता काय करायचं, आपण लहानपणी कसं शिकलो, मग आता या 1 3 5 ला कोणत्याही अंकानं भाग जात नाही, म्हणजे कोणत्याही अंकाच्या पाड्यात येत नाही. पण ते येणार 1 च्या येणार, 3 च्या येणार, 5 च्या येणार. आपण लहानपणी कसं करायचो, 1 ला भाग देणार, 1 ला 1 लिहिणार, 3 ला 3 लिहिणार, 5 ला 5 लिहिणार. पुन्हा काय करायचो, 3 ने भाग देणार, 1 ला 1 लिहिणार, 3 1 3, 5 ला 5. पुन्हा काय करणार, 1 ला 1 लिहिणार, 1 ला 1, या ठिकाणी 5 1 5. म्हणजे लहानपणी कसं शिकायचो आपण की जोपर्यंत खाली एक एक अंक येणार नाही तोपर्यंत भाग द्यायचा, असं आपण लहानपणी शिकत होतो. पण आता आपल्याला सगळ्या गोष्टी कळायला लागलेल्या आहेत. हे 3 स्टेप वाढले म्हणजे तुमचा इथं वेळ खर्च होतो. एवढे स्टेप वाढू द्यायचं नाही. इथं थोडंसं तुमचं डोकं चालवायचं. काय डोकं चालवायचं, या ठिकाणी इथपर्यंत आलेलो आहोत आपण, इथपर्यंत आलेलो आहोत. आता या ठिकाणी हे अंक आलेले आहेत 1 3 5. या दिलेल्या 3 अंकांना किंवा यातील दिलेल्या 3 अंकापैकी कोणत्याही 2 अंकांना एकाही संख्येने भाग जात नाही. म्हणून इथे गणित स्टॉप करायचं. गणित स्टॉप करायचं. स्टॉप केल्याच्या नंतर भाग जात नाही म्हणून या ठिकाणी कोणत्याही 2 अंकांना एका संख्येने भाग जात नाही, त्यामुळे स्टॉप केलं. आता पुढे काय करायचं, पुढे काय करायचं, आता आपण लसावी आणि मसावी या दोन्ही गोष्टी काढत आहोत. सर्वप्रथम आपण लसावी काढूया. यामध्ये सर्वप्रथम लसावी काढूया. लसावी मध्ये काय करायचं, त्या डाव्या साईडला जे अंक येतात याचा गुणाकार आणि खाली शिल्लक राहिलेल्या अंकांचा गुणाकार करायचं. म्हणजे आलेल्या सर्व अंकांचा गुणाकार, सर्व म्हणजे या सगळ्याचा गुणाकार करत बसायचा नाही. त्या डाव्या साईडचा आणि इकडच्या त्या खाली शिल्लक राहिलेल्या, या ठिकाणी याची मांडणी करायची. सर्वप्रथम 2 गुणिले
2 गुणिले 3 गुणिले 1 लिहिलं काय न लिहिलं काय सांगत असतं, त्यामुळे लिहायचं नाही, कशाला एक्स्ट्रा पॉईंट द्यायचं. त्यानंतर 3 गुणिले 5 अशा पद्धतीनं लसावी काढत असता वेळेस गणित आपलं स्टॉप केल्यानंतर या डाव्या साईडचे अंक आणि शिल्लक राहिलेल्या सर्व अंकांचा गुणाकार करायचा लसावीच्या वेळेस. हे अंक लिहिले आपण. 2 दुनी 4, 4 त्रिकम 12, 12 पंचे 81. मी कसं बोललो, माझं कळालं ना, मी सायंत्रिक म्हटलेलं आहे. कसं आपल्याला गुणाकार ज्या पद्धतीनं सोपं होईल त्या पद्धतीनं करायचं. मी सहज या ठिकाणी आता माझ्या पद्धतीने केलं. 2 दुनी 4, 4 त्रिकम 12, 12 पंचे 60, सायंत्रिक 180. म्हणजे आपला लसावी किती आलेला आहे, 180 आलेला आहे. काहीच अवघड नाही. या डाव्या साईडच्या अंकांचा गुणाकार आणि इकडे राहिलेल्या शिल्लक राहिलेल्या अंकांचा गुणाकार केलो, सरळ सरळ लसावी आला. आता आपण काय काढणार, मसावी. आता मसावी कसं काढायचा, मसावीची अट मी सांगितलेली आहे. मसावीची अट काय आहे, दिलेल्या सर्व अंकांना भाग जाणे ही मसावीची अट आहे. दिलेल्या सर्व संख्यांना भाग जाणे ही मसावीची अट आहे. लसावीची अट काय होती, दिलेल्या फक्त 2 अंकांना भाग जाणे ही लसावीची होती कमीत कमी. मसावीची अट आहे दिलेल्या सर्व संख्यांना भाग जाणे. तर सर्व संख्यांना भाग गेलेले अंक जे असतील त्यांचा गुणाकार करायचा. तर सर्व संख्यांना भाग गेलेल्या एकच संख्या आहे, कोणती, 2, जिला आपण अंडरलाईन करून ठेवलेली होती. त्यासाठीच अंडरलाईन आपण करून ठेवलेली आहे की आपल्या लगेच लक्षात येईल. मग त्यावेळेस जे काही अंक असतील असे अंडरलाईन केलेले, जे काही अंक असतील दिलेल्या सर्व संख्यांना भाग गेलेले, त्याच संख्यांचा गुणाकार करायचा. त्याच संख्यांचा, आता अंडरलाईन केलेला एकच अंक आहे म्हणजे हा एकच अंक त्या तिन्ही संख्यांना भाग गेलेला असल्यामुळं त्या ठिकाणी त्याचा मसावी किती येणार, 2. जर समजा इथे खाली देखील अंक असतील की ज्यांना सर्व संख्यांना भाग गेलेला असेल, त्या ठिकाणी समजा 3 असेल, त्या 3 जर या तिन्ही अंकांना जर भाग गेलेला असेल तर याला देखील आपण अंडरलाईन केलेले असतात आणि या 3 त्या ठिकाणी गुणाकार करून 6 आलेलं असतं. पण या ठिकाणी फक्त 2 हा एकच अंक असा आहे की या तिन्ही संख्यांना भाग गेलेला आहे, म्हणून मसावी या ठिकाणी आपला किती आलेला आहे, 2. या पद्धतीनुसार लसावी आणि मसावी काढायचं. याच्यामध्ये काही अवघड, काहीच अवघड नाही. थोड्या बेसिक बाबी लिहून घ्या. सर्वप्रथम मसावी, मसावी, मसावी महत्तम सामायिक विभाजक, महत्तम सामायिक विभाजक, सामायिक विभाजक, सामायिक विभाजक म्हणजे अशी मोठ्यात मोठी संख्या, म्हणजे अशी मोठ्यात मोठी संख्या, अशी मोठ्यात मोठी संख्या जिने, जिने, जिने या शब्दाला अंडरलाईन करा, जिने दिलेल्या सर्व संख्यांना भाग जातो, जिने दिलेल्या सर्व संख्यांना भाग जातो, दिलेल्या सर्व संख्यांना भाग जातो म्हणजे 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 या संख्येपेक्षा, म्हणजे या संख्येपेक्षा, म्हणजे या संख्येपेक्षा मोठी संख्या सर्वांना भाग जाणाऱ्या, सर्वांना भाग जाणारी मोठी संख्या नसते, सर्वांना भाग जाणारी मोठी संख्या नसते. बोला सानिका, काय प्रॉब्लेम? सर जरा पुन्हा सांगा, कारण तुमचा आवाज मध्ये येत नाही. बर बर. म्हणजे या संख्येपेक्षा सर्वांना भाग जाणारी मोठी संख्या नसते. त्यानंतर लसावी घ्या, लसावी, लसावी, लसावी लघुत्तम सामायिक
विभाज्य, लघुत्तम सामायिक विभाज्य, विभाज्य इथं विभाज्य आहे, इथं विभाजक आहे, एवढाच फरक. सर हा सर महत्तम सामायिक विभाज्याची जी काही व्याख्या सांगितली ती पुन्हा सांगा. मी पीडीएफ करून तुम्हाला ग्रुपवर पाठवेन, चालेल ना? चालेल. हा हा सर. तोपर्यंत पुढचं जे आहे ते घ्या लिहून. हा लघुत्तम सामायिक विभाज्य म्हणजे अशी लहानात लहान संख्या, म्हणजे अशी लहानात लहान संख्या, म्हणजे अशी लहानात लहान संख्या, अशी लहानात लहान संख्या जिला 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 या शब्दाला अंडरलाईन करा. आता जिल्हा लिहिशाल, डिस्ट्रिक्ट ते नाही, जिला दिलेल्या सर्व संख्यांनी, दिलेल्या सर्व संख्यांनी भाग जातो, दिलेल्या सर्व संख्यांनी भाग जातो, दिलेल्या सर्व संख्यांनी भाग जातो, म्हणजे या संख्येपेक्षा, म्हणजे या संख्येपेक्षा, म्हणजे या संख्येपेक्षा सर्व संख्यांनी भाग जाणारे, सर्व संख्यांनी भाग जाणारे, सर्व संख्यांनी भाग जाणारे लहान संख्या नसते, लहान संख्या नसते. खाली लिहा मसावीची अट, मसावीची अट, मसावीची अट, मसावीची अट. सर्व संख्यांना एका संख्येने भाग जावा, मसावीची अट सर्व संख्यांना एकाच संख्येने भाग जावा, एकाच संख्येने भाग जावा. लसावीची अट लिहा, लसावीची अट, लसावीची अट कमीत कमी दोन संख्यांना, कमीत कमी दोन संख्यांना एकाच संख्येने भाग जावा, कमीत कमी दोन संख्यांना एकाच संख्येने भाग जावा. प्रश्न पहिला घ्या. 12, 18 व 20 चा मसावी व लसावी किती? 12, 18, 20 चा मसावी व लसावी किती? आणि बोर्डावरचं जे दिलेलं आहे व्यवस्थितरित्या लिहून घ्या. बाकीच्या विद्यार्थ्यांना दिसेल का? दिसते का चव्हाण, प्राजक्ता? पाठीमागचा लाईट चालू करा. बघा कसं बनते का, दिसते ना? तिथल्या लाईट चालू करा ना. काय प्रॉब्लेम याच्यात? काय अवघड नाही. एक गणित घ्या, अशा टाईप जास्त गणित पाहू नये, बेसिक आहे. अवघड वाटले तर मी समजून सांगेन. एक गणित घ्या, जमते का पहा.
नाही जमलं तर मी समजून सांगेन. 16, 32, 36, 48. 16, 32, 36, 48. 56 चा मसावी व लसावी किती? 56 चा लसावी व मसावी किती? जमते का पहा. नाही जमलं मी समजून सांगतो व्यवस्थितरित्या. कोकणातले विद्यार्थी हुशार आहेत, फर्स्ट अटेम्प्ट मध्येच कळतात. आमच्या तिकडे त्याला डोकं फोडू फोडू सांगावं लागते तरी कळत नाही. पण पोस्ट मिळवतात एवढं आहे खासियत तिकडच्या मुलांची. लवकर मिळवतात 6 ते 6 महिन्यात ते 1 वर्षात. जमते का बघा. चव्हाण, प्राजक्ता, सानिका. नाही जमलं तर समजून सांगेन. मस्त आहेत गणित, इंटरेस्टिंग आहेत. असताच तुम्हाला असं वाटलं पाहिजे की तुम्ही क्लासमध्येच बसून आहात. हसत खेळत आपले जवळपास 4 चॅप्टर संपून जातात. फक्त बेसिक आणि अतिशय महत्वाचे 5 चॅप्टर आहेत. आपलं 15 चॅप्टर आहेत. आणि थोडेसे अवघड पुढचे 5 असतील. हा आलं उत्तर सांगा. लसावी किती? 630. मसावी 4. 16, 32, 36, 48 व 56 चा लसावी मसावी. आलं का दिव्या? तुमचं काय मयुरी ना? हा आलं. बघूया याचं उत्तर किती येते. 16, 32, 36, 48, 56. कसं असते, एखादं गणित सोपं असते आणि ते गणित असं दिलं जाते की त्याचा वेळ गेला पाहिजे विद्यार्थ्याचा. त्या विद्यार्थ्याचा वेळ गेला पाहिजे त्यासाठी परीक्षेत कधी कधी असे सोपे गणित देतात. तर त्यावेळेस आपण अलर्ट राहायचं. अलर्ट काय राहायचं, ते गणित तर सोपं आहे, लसावी मसावी, पण आयोगानं किंवा एखाद्या स्पर्धा परीक्षेमध्ये असं क्वेश्चन पेपर मध्ये असा प्रश्न आला तर त्याच्या पाठीमागचा उद्देश काय असते, या अशा प्रकारच्या गणितात त्या विद्यार्थ्याचा वेळ गेला पाहिजे, पहिली गोष्ट. आणि दुसरी गोष्ट, वेळ गेला म्हणजे कुठे ना कुठे विद्यार्थी छोटी ना छोटी मिस्टेक करतो जेणेकरून त्याचं उत्तर चुकते. 2016. बरं ठीक आहे, बघूया. अशा प्रकारे 2 प्रकारचे उत्तर आलेले आहे. कोणतं आहे ते आपण पाहूया. आता लसावी आणि मसावी, लक्ष द्या, व्यवस्थित लक्ष द्या. आता लसावी आणि मसावी आपण काढत आहोत. लसावी आणि मसावी काढत असताना मी तुम्हाला नियम सांगितलेला आहे. सर्वप्रथम लसावी काढत असता वेळेस कमीत कमी 2 संख्येला भाग गेला पाहिजे आणि मसावी काढत असता वेळेस सर्व संख्यांना भाग गेला पाहिजे. आता आपण काय करूया, अशी संख्या पाहूया जिने या सर्व संख्यांना भाग जाईल
त्यावेळेस सर्वप्रथम सर्वात लहान संख्येने सुरुवात करायची. मी म्हटलं 2. आता आपल्याला या ठिकाणी 3 ने भाग जाणारे अंक आहेत, 4 ने जाणारे आहेत. मग आपण काय करतो, 4 न देणार, कुणी 8 न देणार, म्हणजे गणित सोपं. तसं मिस्टेक करायची नाही. कमीत कमी संख्येपासूनच सुरुवात करायची. हा नियम लक्षातच ठेवा. याला अशा पद्धतीने शॉर्टकट मेथड नाही. काही मुलं काय डोकं लावतात, 8 दुनी 16 किंवा 8 चौक 32 अशा पद्धतीनं या ठिकाणी 8 न देतो म्हणतात, म्हणजे आपलं गणित थोडस कमी होईल असं त्यांचा उद्देश असतो. पण अशा पद्धतीचं काहीही नसते. यासाठी मी सांगितलेला नियम लक्षातच ठेवायचा, तो म्हणजे कमीत कमी संख्येने भागच द्यायचा. 2 न सुरुवात करायचं. गणित काय अवघड नाही, एकदम सोपं आहे. फक्त छोट्या मोठ्या चुका होत असतात. मी सांगलेलं लक्षात ठेवायचं. 2 नेच भाग देऊया आपण. मनाचा कारभार काही करायचा नाही. 2 ने देऊया. 2 16, 2 2 या ठिकाणी 1 शिल्लक राहिला. 2 सकम 12, 2 2. खूप पाठीच्या मुलाला जसं शिकवतात तसं शिकवत आहे. त्यामुळे एकही गणित तुमचं परीक्षेत चुकता कामा नये. 2 16, त्यानंतर 2 दुनी 4, 2 चौक 8, 2 1 2 दोन्ही 4 या ठिकाणी 1 शिल्लक राहिला. 2 16, म्हणजे ह्या 2 ने त्या सर्व संख्यांना भाग केलेला आहे. म्हणून याला आपण अंडरलाईन करून ठेवूया. ही आपली एक चांगली सवय आहे. लसावी व मसावी विचारलेला असेल तर विचारो न विचारो, पण ही सवय ठेवायची. पुन्हा 2 ने भाग देऊया. 2 चौक 8, 2 16, 2 9 18, 2 1 2 दोन्ही 4, 2 2 2 चौक 8. म्हणजे या 2 ने सुद्धा त्या सर्व दिलेल्या अंकांना म्हणजे आलेल्या अंकांना भाग गेला. याला देखील आपण अंडरलाईन केलेली आहे. पुन्हा 2 ने देऊया. 2 दुनी 4, 2 चौक 8, 9 ला जात नाही. हे असे छोटे मोठे तुमचे ट्रिक्स तुम्ही अप्लाय केलं तरी चालेल. म्हणजे तुम्हाला या ठिकाणी अशा पद्धतीने अंडरलाईन करण्यासाठी प्रॉब्लेम येणार नाही. 9 ला जात नाही म्हणून 9 ला जसे तसे आपण घेतलो. 2 सकम 12, 2 7 14. या 2 ने या सर्व संख्यांना भाग केलेला नाही म्हणून याला आपण अंडरलाईन केलेली नाही, म्हणजे या ठिकाणी 9 ला गेलेलं नाही. पुन्हा 2 ने देऊया. 2 2 2 दुनी 4, 9 ला जात नाही म्हणून 9 ला 9 जसे तसे ठेवले. 2 3 6, 7 ला जात नाही म्हणून 7 जसे तसे घेतले. आता या ठिकाणी 2 ने एका संख्येला भाग जातो. मग आपण त्यानंतरची अशी संख्या पाहायची, कमीत कमी 2 अंकांना भाग गेला पाहिजे. नसेल जात स्टॉप करून द्यायचं. 2 ने जात नाही मग कितीने देऊ भाग मी? 3 ने. 3 ने भाग देऊया. 1 ला जात नाही जसे तसं 1, 2 ला जात नाही जसे तसे 2, 3 3 9, 3 1 3, 7 ला जात नाही 7 जसे तसं. लहानपणी आपल्याला काय शिकवलेलं असते की शेवटी 1 येईपर्यंत भाग द्यायचा. पण स्पर्धा परीक्षेमध्ये तसं करायचं नाही, कारण वेळ जास्त घालवायचा नाही. तर ही पण गोष्ट लक्षात ठेवायची. आता ह्या ठिकाणी हे अंक आलेले आहेत. आता ह्या अंकामध्ये कोणत्याही 2 अंकांना एका संख्येने भाग जातो का? आहे कोणते? नाही. म्हणून इथे आपण गणित स्टॉप केलं. आता लसावी काढत असताना सर्वप्रथम मसावी काढूत आपण. मसावी काय जास्त वेळ लागत नाही म्हणून मसावी काढूया. आता मसावी काढत असताना हे जे अंडरलाईन केलेले जे काही अंक आहेत यांचाच गुणाकार घ्यायचा, कारण हे 2च अंक असे आहेत की आलेल्या दिलेल्या सर्व संख्यांना भाग गेलेला आहे. मसावीची अट काय आहे? दिलेल्या सर्व संख्यांना भाग गेलेल्या संख्यांचाच गुणाकार करायचा. म्हणजे 2 आणि हे 2 म्हणजे 2 गुणिले 2 बरोबर आपला मसावी हा जो आहे तो 4 आलेला आहे. हे तुम्ही म्हणण्याप्रमाणे मसावी बरोबर आहे. आता आपण या ठिकाणी आता परीक्षेमध्ये तुम्ही याची मांडणी करून देखील करू शकता की अशा पद्धतीने 2 16 16 32 असं डायरेक्टली करू शकता. आता हे तुम्हाला कळावं म्हणून मी संख्या मांडत आहे. 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 3 गुणिले दिला त्यांना दिला का तो घ्यायचा नाही. 2 गुणिले 3 गुणिले अशा पद्धतीने मांडणी केली. परीक्षेत तुम्ही हे मांडणी करत बसायचं नाही लहान लेकरासारखं.
डायरेक्ट इथं 2 दुनी 4 8 8 दुनी 16 आणि 32 32 लिहायचं. सोपं, अवघडात जायचं नाही. जेवढा तुम्हाला पाढे म्हणता येईल तेवढं तिथपर्यंत म्हणायचं. त्यानंतर 3 त्रिक 9 9 7 63 यांचा गुणाकार करायचा. काही अवघड आहे का? इथंच गणित करायचं तुम्ही असं झप 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 गणित करून टाकायचं. हे लहान लेकरासारखं मांडत बसायचं नाही. हे तुम्हाला कळावं म्हणून मी हे मांडणी करून दाखवतो. याच पद्धतीनं गणित सोडवायचं. हे 2 अंक आलेले आहेत त्यांचा आपण गुणाकार करूया. या ठिकाणी 6 3 प्लस साइन दोन्ही 1202 आजचे आले. साइन त्रिक किती 18 आणि 1 19. या ठिकाणी 6 9 2 11 1 आजचे आले 9 1 10 0 आजचे आले 1 आणि 2 म्हणजे आपला लसावी किती आलेला आहे या ठिकाणी 2016. कुठं चूक केली होती मयुरी? कुठं चूक झाली होती सांगा, बाकीच्यांनाही कळलं पाहिजे. दिव्या हा बे पंचे 10 धरला. हो ना, बे दुनी 4 4 दुनी 8 8 दुनी 16 16 दुनी 32. हा बे पंचे 10 धरला. व्हेरी गुड. नवीन नवीन गणितामध्ये नवीन बाबी शिकायला मिळतात. अशा पद्धतीनं 5 अंक होते. बे पंचे 10. नाही, या चुका झाल्या पाहिजे. हे इतर विद्यार्थ्यांच्या देखील चुका होतात, तर अशा चुका होऊ द्यायचे नाही. चुका झाल्या पाहिजे. चुकातूनच तुम्ही शिकणार. आणि मी एवढी गॅरंटी देणार, तुम्ही परीक्षेत गणित कसलंही जरी आलं तरी क्लासमध्ये बसून ज्या पद्धतीने सोडवता व्यवस्थितरित्या ऍक्युरेट त्याच पद्धतीनं तुम्ही सोडवणार. काही अवघड जाणार नाही. झालं हे लिहिणं सगळं ठीक आहे. पुढचं एक गणित घेतो या पद्धतीचं. गणित घ्या. तेवीस व 83चा मसावी व लसावी किती? 23 व 83चा लसावी व मसावी किती? लक्ष द्या. 23 व 83चा लसावी मसावी विचारलेला आहे. या ठिकाणी असे काही अंक असतात म्हणजे मूळ संख्या असतात. मूळ संख्या माहिती आहे तुम्हाला. त्या संख्यांना कोणत्याही संख्येने भाग जात नाही. त्यावेळेस लसावी व मसावी काढत असतावेळेस व्यवस्थित लक्ष द्या. अशी काही मूळ संख्या असतात, असे काही अंक असतात की त्या संख्येला कोणत्याही संख्येने भाग जात नाही. त्यावेळेस त्याचा मसावी 1 घ्यायचा. लक्ष द्या व्यवस्थित मी काय सांगतो. अशी काही अंक असतात की त्या दिलेल्या अंकांना कोणत्याही संख्येने भाग जात नाही, किंवा अशी काही मूळ संख्या असतात की त्या संख्येना दुसऱ्या कोणत्याही संख्येने भाग जात नाही. त्यावेळेस त्याचा मसावी 1 घ्यायचा आणि लसावी जो आहे त्यांच्या गुणाकारा एवढा गुणाकारा एवढा घ्यायचा. म्हणजे गुणाकार म्हणजे त्या ठिकाणी 23 गुणिले 83 83 गुणिले 23 समजा. 3 त्रिक 9 3 8 8 त्रिक 24 2 त्रिक 6 आणि 16 9 ला 9
10 शून्य 8 1 त्या ठिकाणी 9 19 1909 अशा पद्धतीनं लसावी व मसावी काढायचा. असे काही अंक असतात, पहिलं फाइंड आउट करायचं व्यवस्थितरित्या भाग जातोच का, त्या मूळ संख्या आहेतच का. तर भाग जात नसेल कोणत्याही संख्येने मसावी सरळ सरळ 1 घ्यायचा आणि लसावी जो आहे त्यांच्या गुणाकारा एवढा घ्यायचा. अशा पद्धतीनं हा एक नियम आहे. मी PDF करून ते तुम्हाला नियम पाठवेल, पण आता मी ज्या ज्या छोट्या छोट्या बाबी सांगत असतो तो त्या व्यवस्थित लक्षात ठेवायच्या. आणि दुसरी एक गोष्ट काय असते, काही सहमूळ संख्या असतात. सहमूळ संख्या म्हणजे कशी आहे, फॉर एक्झाम्पल 9 आणि 10 या सहमूळ संख्या आहेत. सहमूळ संख्या म्हणजे काय, याच पद्धतीनं की ह्या दोन्ही संख्यांना एका संख्येने भाग जात नाही, एका संख्येने भाग जात नाही. म्हणून अशा प्रकारच्या सहमूळ संख्यांचा मसावी किती येईल, 1 आणि लसावी 90. ह्या बाबी लक्षात ठेवायच्या. कळलं? त्यानंतर गणित घ्या. 63 व 105 चा मसावी व लसावी किती. 63 व 105 कळते का सानिका, काही प्रॉब्लेम नाही सर. समजते ना? हो सर. हा, कुठे प्रॉब्लेम आला तर विचारत चला. मस्त आहे मॅथमॅटिक्स, गणित हा सब्जेक्ट एवढा इंटरेस्टिंग आणि मस्त आहे, एक नंबर आहे. फक्त याला रोज कंटिन्यू प्रॅक्टिस करत चला, बाकी काही अवघड नाही. किती मसावी 21, लसावी 315. अजून मयुरी, सानिका, उत्तर किती आलं सांगा. 63 व 105 चा लसावी व मसावी किती. समजून सांगतो, लक्ष द्या. 63 व 105. आता 63 आणि 105 सर्वप्रथम अशा प्रकारचे दोन अंक दिलेले असतील. कधी कधी ते तुम्हाला गोंधळून टाकण्यासाठी तुमच्या डोक्यात काय असते की हे एक तर सहमूळ संख्या असतील किंवा मूळ संख्या असतील. त्यामुळे तुम्ही काय चूक करता, डायरेक्ट मसावी 1 घेणार आणि लसावी त्यांच्या गुणाकार एवढा. पण सर्वप्रथम चेक करायचं की या दोन्ही संख्यांना एका संख्येने भाग जातो का. 2 ने जात नाही, 3 ने जातो का पाहायचं. 3 ने, 3 दोन्ही 6, 3 1 3, 3 त्रिक 9, या ठिकाणी एक शिल्लक राहिला 15, 3 5 15. म्हणजे या 3 ने दोन्ही संख्यांना भाग गेला. पुन्हा पाहायचं या दिलेल्या संख्यांना पुन्हा एका संख्येने भाग जातो का. 3 ने जात नाही, 4 ने जात नाही, कितीने जाणार, कुठे, हा इथे सॉरी, 3 त्रिक 9, 3 त्रिक 9 बरोबर. हा, त्यानंतर 3 ने जात नाही, 4 ने जात नाही, 5 ने जात नाही, 6 ने जात नाही, 7 ने जातो का. 7 1 7, 7 त्रिक 21, इथे 7 5 35. अशा पद्धतीने या 7 ने देखील या दोन्ही अंकांना भाग गेला. आता शिल्लक राहिले 3 व 5. 3 व 5 दोन्हींना एका संख्येने भाग जातो का, नाही जात. म्हणून या ठिकाणी गणित स्टॉप करायचं. आता मसावी कसं काढायचं, लसावी कसं काढायचं हे तुम्हाला माहिती आहे. आता या ठिकाणी मसावी काढत असताना जे काय आपण अंडरलाईन केलेले अंक आहेत यांचाच गुणाकार करायचा. या ठिकाणी 3 गुणिले 7 बरोबर 7 त्रिक 21. तुम्ही इथंच करायचं डायरेक्ट 3 7 21 डायरेक्ट, जास्त असं मांडत बसायचं नाही. त्यानंतर एवढ्याचा जर गुणाकार मिळाला, या ठिकाणी 21 गुणिले 5 त्रिक 15,
15 एक 1505 आजचे आले 15 दोन्ही 30 आणि 31 अशा पद्धतीने 315 उत्तर म्हणजे हे आलं आपलं लसावी. काही अवघड नाही, मस्त इंटरेस्टिंग गणित आहे, सोपे आहे, काय अवघड नाही. त्यानंतर घ्या थोडा वेगळा प्रकार घेऊया यामध्ये. इथपर्यंत काय प्रॉब्लेम? किती अंक जरी दिले तर याच पद्धतीनं लसावी मसावी काढायचा. परीक्षेमध्ये काय गोष्टी घ्यायच्या लक्षात? एखादं लांब लचक गणित दिलेलं असेल 2 4 6 8 त्याचं व्यवस्थितरित्या म्हणजे मांडणी करून लहानात लहान संख्या पाहायची आणि त्यानुसार तुम्ही गणित सोडवायचं. त्यानंतर गणित सोडवल्याच्या नंतर या पद्धतीनंच गुणाकार करायचा. या पद्धतीनं परीक्षेमध्ये तुम्ही अशी मांडणी करायची नाही. दुसरी गोष्ट. आणि तिसरी गोष्ट ही जी आहे अंडरलाईन जी आपण करतो ही एक बाब लक्षात ठेवायची. पुढे एक गणित घ्या. 9 व 10 9 व 10 सहमूळ संख्या आहेत. 9 व 10 सहमूळ संख्या आहेत. सहमूळ संख्या आहेत. तर त्यांचा मसावी लसावीच्या अंडरलाईन करा. हा लसावीच्या किती पट आहे? हा लसावीच्या किती पट आहे? हा लसावीच्या किती पट आहे? एक गणित व्यवस्थित समजून सांगतो, त्यानंतर घ्या सोडवायला. या ठिकाणी गणित काय म्हटलेलं आहे? 9 व 10 या सहमूळ संख्या आहेत. सहमूळ संख्या हे तुम्हाला गणितातच म्हटलेलं आहे, व्यवस्थित लक्ष द्या. सहमूळ संख्यांचा मसावी हा किती असतो? 1 असतो. आणि लसावी त्यांच्या गुणाकार एवढा म्हणजे किती? 90. गणितामध्ये तुम्हाला सहमूळ संख्या म्हटल्यामुळं जास्त डोकं चालवायची गरज नाही. तर या ठिकाणी याच्याही पुढे जाऊन गणितात काय विचारलेलं आहे की मसावी अशा पद्धतीने गुणाकार x करायचा. किती पट? मसावी लसावीच्या किती पट? अशा पद्धतीनं प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे. आता या ठिकाणी मसावी किती आहे? 1 बरोबर 90 आता गुणिले x म्हणजे गुणाकार x 1 सोबत घेऊ की 90 सोबत? 90 सोबत, कारण च्या लसावी या शब्दासोबत च्या हे शब्द जोडून आलेला आहे. अशा पद्धतीचे चा ची चे च्या ज्याला जोडून येतात त्याला गुणिले x करायचं. अशा पद्धतीने म्हणजे या ठिकाणी 90 गुणिले x करूया म्हणजे x पट. आपल्याला काही माहिती नसते म्हणजे त्या ठिकाणी आपण x वगैरे घेतो. म्हणजे आता या ठिकाणी x ची किंमत काढायची आहे. या ठिकाणी 90 ह्या ठिकाणी गुणाकारात आहे, बरोबरच्या इकडे घेऊन यायचं आहे. हे बरोबरच्या इकडे घेऊन यायचं आहे म्हणजे 90 ह्या ठिकाणी गुणाकारात आहेत, बरोबरच्या इकडे आल्याच्या नंतर ती भागाकारात येणार संख्या. म्हणजे या ठिकाणी x बरोबर 1/90 पट अशा पद्धतीनं आपलं उत्तर आलेलं आहे. या ठिकाणी एक गोष्ट लक्षात ठेवा, बरोबर हा अंक असेल आणि इकडे एखादी संख्या असेल 13 आणि इकडे 12 गुणिले x, तर ही जी संख्या आहे किंवा या ठिकाणी भागिले 1 अशा पद्धतीची जर संख्या असेल तर बरोबरच्या इकडे जाता वेळेस इकडची जी क्रिया आहे संख्येची त्याच्या उलट क्रिया होणार. इकडे जर भागाकाराची क्रिया असेल इकडे जाता वेळेस गुणाकारात होणार म्हणजे गुणिले इकडे 13 येणार. हे जर 13 आपल्याला इकडे घ्यायचं असेल इथे आहे भागाकारात आणि इकडे येता वेळेस गुणाकारात येणार. आणि जर समजा या ठिकाणी 12 या ठिकाणी गुणाकारात आहेत एवढी संख्या आहे आणि बरोबरच्या इकडे जर आणायची असेल तर हे
गुणाकाराचं इकडे भागाकारात येणार भागिले 12 अशा पद्धतीने बदल होत असतो. बरोबरच्या आलट पालट जर करायचं असेल, इकडे तिकडे जर संख्या न्यायची असेल, गुणाकारात असेल तर भागाकारात जाणार, भागाकारात असेल तर गुणाकारात येणार. हा एक नियम लक्षात ठेवा. लिहून घ्या. इथे 90 गुणाकारात असल्यामुळे इकडे आल्यावर भागाकारात आलेला आहे. म्हणून या ठिकाणी 1/90 पट असेल. गणिताबद्दल अजून एक गोष्ट सांगायची, बेसिक आहे, म्हणजे लक्षात ठेवावे लागेल. त्या ठिकाणी समजा 2, 6, 4, 8 एवढ्याच संख्या समजा. मी जरी त्या संख्या दिल्या तर मला सांगा त्याच्यात लहानात लहान संख्या किती आहे? 2. आणि मोठ्यात मोठी संख्या 8. आता माझा प्रश्न आहे, त्याचा लसाई आणि मसाई किती आहे सांगा. काढून सांगा वाटलं. 2, 6, 4, 8. छोटीशी गंमत आहे अशा प्रकारच्या गणितामध्ये, म्हणून हा प्रश्न विचारला तुम्हाला. मी सांगेन आणि ती गोष्ट लक्षात पण ठेवायची. लक्षात ठेवायचं म्हणजे अवघड जाते, पण रोज जर प्रॅक्टिस केला तर काही अवघड जाणार नाही. सांगा मसाली 2, लसावी लसावी एवढा वेळ 24. 24 आलेला आहे ना. तर अशा पद्धतीच्या गणितामध्ये मसाई बद्दल एक गोष्ट सांगतो. मसाई बद्दल जर समजा हे 8 आहे ना, कोणता? अच्छा अच्छा, 2 पण घ्यायचं. बरं 2 अशा पद्धतीने. हा, तर या ठिकाणी मला मसाई बद्दल एक महत्वाची गोष्ट सांगायची आहे की दिलेली सर्वात लहान जी संख्या असते, दिलेली सर्वात लहान जी संख्या असते, या संख्येने सर्व संख्यांना भाग जात असेल तर, दिलेली सर्वात लहान संख्या असते, या संख्येने सर्व संख्यांना जर भाग जात असेल तर ती लहान संख्या त्या गटाचा मसावी असते. हीच गोष्ट मला या ठिकाणी सांगायची होती. कळालं? जास्त डोकं लावायचं नाही. या ठिकाणी दिलेल्या लहान संख्येने सर्व संख्यांना, या उर्वरित 3 संख्यांना, बरं, या दिलेल्या लहान संख्येने उर्वरित 3 संख्यांना जर भाग जात असेल तर ही लहान संख्या त्या गटाचा मसावी असते. ही एक बाब मला सांगायची होती, म्हणजे लक्षात ठेवा. लक्षात नाही राहिली, मसावी लसावीच्या पद्धतीने देखील तुम्ही काढू शकता, काही अवघड नाही. ठीक आहे, पुढे गणित घ्या. या प्रकारचं एक शेवटचं घेऊ आणि पुढे थोडं वेगळा प्रकार सुरुवात करूया. 10 व 11 10 व 11 सहमूळ संख्या आहेत. 10 व 11 सहमूळ संख्या आहेत. सहमूळ संख्या आहेत.
तर तर त्यांचा लसावी हा त्यांचा लसावी हा त्यांचा लसावी हा मसावीच्या किती पट आहे? त्यांचा लसावी हा मसावीच्या किती पट आहे? त्यांचा लसावी हा मसावीच्या किती पट आहे? बघा जमते का? मसावीच्या या शब्दाला अंडरलाईन केली तरी चालेल, म्हणजे तुमच्या लक्षात आलं पाहिजे. परीक्षेत असे अंडरलाईन वगैरे काही नसते. सध्या तुम्हाला लक्षात यावं म्हणून सांगतोय. बघा सानिका, काढा उत्तर. जमते का पहा, येते का? चुकलं तरी चालेल. आलं का? किती? 110. समजून सांगतो, लक्ष द्या. या ठिकाणी 10 व 11 10 व 11 त्या सहमूळ संख्या आहेत. सहमूळ संख्या आहे. आणि गणितामध्ये लसावी हा मसावीच्या किती पट विचारलेला आहे? किती पट? सहमूळ संख्यांचा मसावी तुम्हाला माहिती आहे, 1 असतो आणि लसावी त्याच्या गुणाकारा एवढा, म्हणजे यांचा गुणाकार 110 येणार. हा झाला लसावी. लसावी 110 हा मसावीच्या, म्हणजे ज्याच्या पटीत विचारला त्याला गुणिले x करायचं. मसावीच्या विचारल्यामुळं मसावी 1 गुणिला x पट. या ठिकाणी 1 गुणाकारात आहे, इकडे आल्यावर भागाकारात येणार. म्हणजे या ठिकाणी 110 भागिले 1 बरोबर x. काही विद्यार्थ्यांना काय वाटते की सर 110/1 येणार उत्तर. बरोबर आहे, 110/1 उत्तर येणार. पण गणिती क्रियेमध्ये एक कन्सेप्ट असा आहे, कोणत्याही संख्येचा छेद हा 1 जर 1 असेल किंवा दिलेला असेल सारखाच असतो. मध्ये एक कन्सेप्ट असा आहे, कोणत्याही संख्येच्या छेद 1 हा लिहिलेला असेल किंवा आलेला असेल, लिहिला तरी चालेल, म्हणजे दिलेली आहे 200, याचा छेद काही नाही, म्हणजे 1 हा गृहीत धरल्या तो लिहिला का न लिहिला का सारखाच असतो. म्हणजे या ठिकाणी 110/1 हे उत्तर आल्यामुळं, छेदस्थानी 1 असल्यामुळं तो 1 लिहिला का न लिहिला का सारखाच असतो. म्हणून या ठिकाणी 110 पट हे उत्तर आलेलं आहे. म्हणजे ज्यांना गणिताबद्दल काहीच माहिती नसेल त्यांच्या मनात हा प्रश्न निर्माण होऊ शकतो, सर 110/1 उत्तर आलं आणि तुम्ही म्हणता 110 उत्तर कसं आलं? तर हा देखील नियम माहिती असणं गरजेचं आहे. असो, ठीक आहे. या ठिकाणी आपण 5 मिनिटाचा ब्रेक घेऊया आणि याच्या पुढे जो काही अपूर्णांकाचा लसावी व मसावी आहे तो भाग आपण घेऊया. तो थोडासा किचकट आहे, पण व्यवस्थितरित्या तुम्हाला मी समजून सांगेन. 5 मिनिटाचा ब्रेक घेऊया.